नमस्कार, मी डॉक्टर गणेश बोरकर. जसं आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलं होतं की प्रकृतीनुसार आहार असतो आणि आहाराच्या गुणधर्मानुसार आपण त्या पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे. तर त्याच सिरीजचा एक भाग म्हणून आज आपण तांदूळाविषयी जाणून घेणार आहोत. तर तांदूळ हा आपल्या जीवनातला प्रमुख घटक असतो. बरेच म्हणजे जवळपास 90% लोक आहारामध्ये तांदूळाचा वापर करतातच. पण मग या तांदूळाचे गुण आपल्याला माहीत असले पाहिजे, म्हणजे त्याचा योग्य वापर आपण त्याचा आरोग्यावर योग्य परिणाम समजून घेऊ शकू. तर तांदूळाचे गुणधर्म कोणकोणते? तर तांदूळ शीत गुणामध्ये मोडतो. त्यानंतर तो मधुर रसाचा मधुर विपाकी आहे आणि वृक्ष, पथ्यकर, वातपित्तशामक, अल्पमल तयार करणारा आणि मूत्रलासा असे झाले तांदूळाचे गुणधर्म. तर तांदूळाचे गुणधर्म तर मी तुम्हाला सांगितले, पण मग हे कोणत्या तांदूळाचे आहेत? तर आणि तांदूळ कोणता चांगला? तर जो लॉंग ग्रेन म्हणजे काय की ज्याचा दाना लांब आहे आणि ब्राऊन रंगाचा म्हणजे तांबड्या रंगाचा जे म्हणतो आपण, तांबड्या रंगाचा लॉंग ग्रेन जो आहे तर तो चांगला मानला जातो. त्याच्या पाठोपाठ व्हाईट ग्रेन आणि लॉंग ग्रेन, व्हाईट अँड लॉंग म्हणजे पांढऱ्या रंगाचा आणि लांब दाणा असलेला जो तांदूळ आहे तो पण चांगला मानला जातो. तो तांबड्याचा थोडा खाली येतो. तर ही झाली त्याची क्वालिटी. जसं जसं आपण थोडंसं खाली सरकू म्हणजे बारीक दाणा असलेला किंवा खूप जास्त काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा हे जे तर हे प्रकार, तांदूळाचे प्रकार थोडेसे कमी दर्जाचे मानले जातात आणि ते पित्तकर म्हणून मोडतात आयुर्वेदाच्या नुसार. तर आता तुम्हाला तांदूळाचे गुणधर्म सांगितले मी. तांदूळाचा आपण भात बनवतो जनरली आणि भाताचा वापर हा आपल्या रोजच्या जेवणामध्ये असतोच. तर मग तांदूळाचे गुणधर्म बघितल्यावर कुणी भात खायचा आणि कुणी कमी खायचा, बंद तर मी म्हणणार नाही, पण खायचा आणि कमी खायचा याच्यावर थोडंसं लक्ष द्या. ज्यांची प्रकृती वातपित्ताची आहे म्हणजे कृश आहेत त्यांनी तांदूळाचा आहारामध्ये उपयोग जास्त करावा. ज्यांची प्रकृती कफ आहे तर हे आता कसं की कफाचे गुणधर्म वाढवणार असल्यामुळे ज्यांना कफाचा त्रास आहे किंवा कफ प्रकृती आहे अशांनी तांदूळाचा वापर आहारामध्ये कमी करावा. तसेच तांदूळ हा मूत्रला आहे म्हणजे ज्यांना वारंवार मूत्रप्रवृत्ती होते अशांनी सुद्धा आहारामध्ये तांदूळाचा वापर, भाताचा वापर कमी करावा. त्यानंतर मग तांदूळ चांगला होण्यासाठी तर ज्यांचं मंदाग्नी आहे म्हणजे हा पचायला हलका असतो तांदूळ, ज्यांचा मंदाग्नी आहे, समजा काही खाल्लं तर लवकर पचत नाही किंवा काही खाल्ल्याच्या नंतर ज्यांना कोलायटिस म्हणजे असा आजार आहे किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम असा आजार आहे, त्यांच्यासाठी तांदूळाचा आहारामध्ये समावेश असला तर चांगलंच असतं. त्यानंतर अतिसार लागलेला आहे, अतिसार लागलेल्या रुग्णांना आपण तांदूळाची खिचडी दिली जनरली तर ती थोडीशी जास्त पथ्यकर बनते. त्यानंतर तांदूळाचे पदार्थ आपण दुसरं खीर बनवतो तर दुधासोबत आणि तूप टाकून, साखर टाकून जी खीर बनवतो ती ही गर्भिणीसाठी खूप चांगली असते. तर हे झालं तांदूळाबद्दल तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती. त्यानंतर मॉडर्न सायन्सनुसार तांदूळाचं काय? तर मॉडर्न सायन्सनुसार तांदूळामध्ये कार्बोहायड्रेट प्रामुख्याने असतात, प्रोटीन्स असतात आणि व्हिटॅमिन्स असतात आणि मिनरल्स असतात. तर व्हिटॅमिन्समध्ये त्याच्यामध्ये B1, B3, B5, B6, B9 हे एवढे व्हिटॅमिन्स आहेत. थायमिन, नियासिन, पॅन्टोथेनिक ॲसिड, त्यानंतर तुमचं पायरिडॉक्सिन आणि फॉलेट. तर याचा आपल्या शरीरामध्ये खूप रोल असतो. B1चा रोल मुख्यत्वे एनर्जी, जे ब्रेनला जी एनर्जी लागते तर ती एनर्जी मिळवून देण्यासाठी, कार्बोहायड्रेटपासून जी एनर्जी मिळवण्यासाठी आपल्याला B1चा उपयोग होतो. तर बी व्हिटॅमिन गटातले त्याच्यामध्ये बरेच येतात. त्यानंतर तुमचं आयरन असते, त्यानंतर तुमचं मॅग्नेशियम असते, हे सेलेनियम असते, हे मिनरल्स पण त्याच्यामध्ये आहेत. तर त्याच्यामुळे मॉडर्न सायन्सनुसार पण तांदूळाला, भाताला आहारामध्ये महत्त्व आहेच. आता हे जे मी सांगतो हे जनरली नॉन पॉलिश्डमध्ये जास्त प्रमाणात आढळते आपल्याला व्हिटॅमिन्स. पॉलिश तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्सचं प्रमाण कमी असतं.
त्यानंतर एक तंडुलोदक म्हणून एक हे असतं की तांदूळाचं धुवण म्हणतो आपण त्याला. तांदूळाच्या धुण्याचा पण आपण धुतलेलं पाण्याचा पण आपण आजाराचं ट्रीटमेंटसाठी पण त्याचा उपयोग करतो. तर असा तांदूळ गुणकारी आहेच. आणि पथ्यकर सांगितलेला आहे. पथ्यकर म्हणजे जवळपास सर्वांसाठी तो चालणारा आणि शरीराला पोषण देणारा आहे. तसेच तांदूळ हा वृक्ष मानलेला आहे. वृक्ष म्हणजे काय, तर तुमची फर्टिलिटी वाढवणारा आहे तांदूळ. तांदूळामध्ये काही असे आयुर्वेदाच्या नुसार गुणधर्म आहेत जे तुमची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करतात. तर मग मार्केटमध्ये गेल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल की तांदूळ कुठला निवडायचा. जसं की लार्ज ग्रेन ब्राऊन राईस जर म्हटला तर हा एकदम चांगल्या प्रतीचा, आणि तो शिजवल्याच्या नंतर असा मोकळा सुटतो तो. जे दाणे असे चिकट होत नाहीत एकमेकांना. जे असे शिजवल्याच्या नंतर चिकट बनतो ना भात त्याचा, तो तांदूळ जनरली कमी प्रतीत आयुर्वेदाच्या हिशोबाने तो कमी दर्जाचा मानला जातो. जो मोकळा सुटतो तो तांदूळ चांगला मानला जातो. त्यानंतर आता डायबिटीज पेशंटना जनरली जे डायबिटिक आहे, ज्यांचं ब्लड शुगर वाढलेलं असतं, अशाने तांदूळाचा वापर डॉक्टरच्या सल्ल्याने केलेला बरा. तांदूळ कमीच खाल्लेला बरा त्यांनी. काही प्रकार असे आहेत तांदूळातले की जे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो असतो, त्याच्यामुळे असे तांदूळ डायबिटिक रुग्णांमध्ये चालतात. तर ते तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले तुम्ही लिमिट प्रमाणामध्ये घेतले तर चांगलं राहील. अदरवाईज तांदूळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा हाय असतो, तर जनरली डायबिटिक पेशंटला आपण तांदूळाचा भात कमी खायला सांगतो. त्यानंतर तांदूळ एक साठीसाळी म्हणून जो आयुर्वेदामध्ये प्रकार उल्लेखित आहे, जो 60 दिवसामध्ये पिकतो तो तांदूळ, आणि त्याला स्टोअर करून ठेवलेलं पाहिजे. म्हणजे लगेच काढला शेतातला आणि तो नंतर लगेच त्याचा भात म्हणजे तांदूळ बनवले आणि त्याचा साळीतला लगेच तांदूळात लगेच भात बनवला आणि खायला लागलो तर तो थोडंसं पचायला पाहिजे तसे तेवढे गुणधर्म त्याचे नसतात आणि पचनास एवढा काही चांगला मानला जात नाही. तर तो एखादा वर्ष जर जुना असेल, चांगल्या कंडिशनमध्ये स्टोअर केलेला असेल, तर असा तांदूळ खाण्यासाठी साठीसाळी चांगला मानलेला आहे. तर तांदूळाविषयी कुणी खायचा, कुणी कमी खायचा आणि तांदूळ कोणता चांगला, याच्याबद्दल मला वाटते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला भेटलेलीच असेल. आणि यानंतर आपण दुसऱ्या पदार्थाचे गुणधर्म बघू. आणि नक्कीच तुम्ही आहारामध्ये ही माहिती जर मिळवली तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल असं मला वाटतं. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.